भिवंडी तालुका भटाले गांव श्री हनुमान मंदिर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी ग्रामस्थ मंडल भटाले द्वारा अखंड हरिनाम सोहला का आयोजन दिनांक 19 दिसंबर 2024 से 22 दिसंबर 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक, ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। शामभाऊ बरोबर आहे ना, म्हणजे यावंसं वाटतं, यावंसं आजची सेवा कीर्तनाची त्यांनी घेतली। किती आषाढी वारीच्या दिवसाला भिवंडी तालुका ओस असतो, बरोबर आहे ना। एक माणूस जर घरी सापडेल तर आडनावाची माळीच आहे, गळ्यात असले तर किती छान दिसतील। विठ्ठला शामभाऊ बाहेर या, माझ्यांपेक्षा खडानखडा तुम्हाला माहिती, पण तरी तुम्हाला तेच ऐकायचं। कृष्णाच्या सहवासात यमुनेच्या वाळवंटात एकदा काला खाल्ला तुकाराम महाराजांनी, पोट भरलं नाही, पुढचं प्लॅनिंग केलंय। जन्माला आलोय म्हणून काला खातोय असं नाही, काला खाण्यासाठी जन्माला येतो। काही काही जागा अशा आहेत ना की तिथं त्यासाठी जायचं असतं, तेवढ्यासाठीच जायचं असतं। लोक लोणावळ्याला गेले म्हणून चिकी खातात का चिकी खायला लोणावळ्याला जातात? बोला तर तुम्ही कंटाळे म्हणून जरा फिरायला बाहेर काढले, तुम्ही बोलायला आपलं किजर म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, नागरिक शास्त्र, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र खरं सांगा। लोक महाबळेश्वरला गेलेत म्हणून स्ट्रॉबेरी खातात का मनसोक्त स्ट्रॉबेरी खायला महाबळेश्वरला जातात? नाही कळलं तर सोपं विचारतो। माणसं म्हशाला गेलेत म्हणून घोंगडी आणतात तर घोंगडी आणायला म्हशाला जातात? त्याच उत्तर द्या, नाही तर आज पडग्याला निघाल। आणि त्याच्यात असं म्हणतात, ज्या गावचा सप्त्याचा काला रविवारी तो गाव लईच भाग्यवान। खरं का काय? रविवार आहे म्हणतो आज। आजचा दिवस पण सप्त्यातच काउंट करायचा असतो। विठ्ठला उद्या आहे परत सोमवार, काही अडचण नाही, बरा उपाय, मार्गशीर्ष सुरू आहे। मला म्हणायचं इतकंच आहे की आम्ही जन्माला आलो म्हणून काला खाऊ असं नाही, काला खाण्यासाठीच पुन्हा जन्माला येऊ। याचा अर्थ जन्माला येणं ही गोष्ट महाराजांनी सामान्य मानली, काला खायला मिळणं ही गोष्ट विशेष मानली। पंढरपूरला जाऊन आलेला माणूस असं सांगतो का, रस्ता लईच खराब होता, जेवणच नीट मिळालं नाही। पंढरपूरला जाऊन आलेला माणूस फक्त एवढंच बोलतो, विठोबाचं दर्शन झालं का? पंढरपूरला खायला, रस्ते बघायला जायचं नाहीये, पंढरपूरला जायचं ते फक्त विठोबाच्या दर्शनासाठी जायचं। तसं आम्ही जन्माला यायचं ठरवलंय, कशासाठी? फक्त काला खायला। हा 4 चरणाचा अभंग, ही 4 प्रश्नांची उत्तर आहे।
पहिलं प्रश्न आहे का, मग उत्तर समजून घ्या. तुम्ही काय करणार आहात, तुम्ही का करणार आहात, तुम्ही कसं करणार आहात आणि तुम्ही कुठे करणार आहात. किती प्रश्न आले विचार. पहिला, तुम्ही काय करणार आहात. महाराजांनी उत्तर दिलं, काय करणार आहे म्हणजे पुन्हा जन्माला येऊन दही भाताचा काला खाणार. झालं पहिलं शरण. उपजोनिया पुरती येऊन काला खाऊ दही भात. काय करणार, पुन्हा जन्माला येऊन दही भाताचा काला खाणार. का जन्माला येऊन खाणार, तर जिथं गेलोय वैकुंठ तिथं आयसे नाही, वैकुंठात असं नाही म्हणून इथं जन्माला येणार. काय करणार कळलं, का करणार कळलं, कसं करणार एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरी. बरं याचं लोकेशन कुठं करणार, तो का म्हणे वाळवंट विठाळा. आपला प्लॅन कम्प्लीट. आता कुठं पण स्लॅब टाका, काही अडचण नाही. महाराजांनी सांगितलंय काय, मी पुन्हा जन्माला येणार आहे. म्हणजे मी पुन्हा येईन हा शब्द जुना आहे. फक्त तो खरा झाला एवढं खरं आहे विठ्ठला. काय मी पुन्हा येईन, उजून या पुरती येऊ. पण पुन्हा एवढा सुपडा साफ करून येऊ वाटलं नव्हतं विठ्ठला. फक्त मला सरकारला सांगायचंय, तुम्हाला मत देणारे कोण आहेत हे तुम्ही विसरू नका. सबका साथ सबका विकास नाही, जिनका साथ उनकाच विकास. धर्म सांभाळला पाहिजे. जगात हिंदू धर्माचा फक्त एकच देश आहे आणि तिथले लोक स्वतःला सेक्युलर म्हणून घेतात. भारताला सुरक्षित करण्याकरता हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालं पाहिजे. मला म्हणायचं इतकंच आहे, तात्पर्य भाव याचा इतका आहे की मला परत यायचंय, मला परत यायचंय. असं आपल्याला वाटलं तरी आपण म्हणू शकतो का, मला परत जन्माला यायचंय. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कुठं यायचं हे आपल्या हातात नाही, कुठं राहायचं हे आपल्या हातात नाही, आणि कधी जायचं हे पण आपल्या हातात नाही. कुठं यायचंय, सगळे वॉरन बफेच्याच मोठी जन्माला आले असते विठाला. नाही तर सगळे बिल गेटच्या गेट मध्ये असते. कुठं जन्माला यायचं आपल्या हातात नाही. आपल्यावर भगवंताने कृपा केली, आपण भिवंडी तालुक्यात जन्माला आलोय. जिथं वारकरी संप्रदायाचं ऐश्वर आहे, जिथं ऐकायला कीर्तन मिळतात, करायला भजनं मिळतात, जप करायला नाम मिळतं. आपण किती भाग्यवान आहोत की आपण इथं जन्माला आलोय. म्हणजे आपण कुठं यावं काही आपल्या हातात नाही, म्हणजे आपण कधी यावं हे आपल्या हातात नाही, किती राहावं हे आपल्या हातात नाही. नेमका आपल्याला आनंद घ्यायचा असतो आणि तेव्हाच देव आयुष्याची घंटा वाजवतो, आता तुम्हाला निघायचं. मग लोक म्हणतात तेवढा 2 दिवस जगला असता, नातीचं लग्न बघितलं असतं तर. नाही, त्याचा न्याय निष्ठुर आहे. तो तिथं म्हणजे तिथंच राहिला. तिसरा विचार, ना आपल्याला यायचं हातात, ना आपल्याला राहायचं हातात, आणि ना आपल्याला जायचं हातात. तुम्हाला वाटलं लोक जातात, असं होत नाही. किती लोक म्हणतात 20 डुप्लिकेट निघालं, याचा अर्थ काय, ट्राय केलं विठ्ठला. 20 पिऊन मेला नाही याचा अर्थ 20 डुप्लिकेट होता असं नाही, याचं आयुष्य शिल्लक होतं. परवा मी मेसेज इंग्लिश कार्टूनिस्टने लिहिलेलं होतं ते, तो आतापर्यंत प्रॉडक्ट फॉल्टी आहे याच्या सगळ्यांनी कंप्लेंट केल्या, पण पॅराशूट वापरणाऱ्यांनी अजून कंप्लेंट केलेली नाही. काही कळलं तर पहा, नाही तर जाऊ दे, आपलं बरं चाललंय. पण ते पॅराशूट म्हणजे खोबऱ्याची बाटली नको. हा विठ्ठल, पॅराशूट वापरण्याची अजून तक्रार नाही की पॅराशूट ओपन झालं नाही का. ज्याचं ओपन झालं नाही ते क्लोज झाले,
तक्रार करायला येईल कोण? याचा अर्थ हे निर्णय आपल्या हातात नसतात. जरा सोपं बोलू, आयुष्याची लांबी आपल्या हातात नाही, पण त्याला उंची किती द्यावी ते आपल्या हातात आहे. तुम्ही किती जगणार आहात? तर लय जगून तरी काय झेंडा लावणार आहे आपण? देवाने त्या मानाने लई दया दाखवली. एवढा कोरोना पार करून पठ्ठ्या आहेच. 4 पुण्यतिथीचे गुलाबजाम झालेच ते एवढ्याला आपली. लोकांचं काय घेऊन बसले? ते म्हणतात गुलाबजाम होता, मठ्ठा पाहिजे होता. अरे तू 13व्याला आलाय, तू अख्खाच्या अख्खा मेला, तुला मठ्ठा पाहिजे? देवाची कृपा आहे, आपल्याला जीवन मिळालंय. फक्त नुसतं जेवण मग महत्वाचं मानू नका. भोजनाच्या जोडीला भजनाचाही विचार असू द्या. तुकाराम महाराजांनी काय ठरवलंय? पुन्हा जन्माला येईल. कशा करता? दही भाताचा काला मला खायचा आहे. महाराज, दही भाताचा काला खायचा आहे, एवढा दुर्लभ आहे तो? महाराज म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने त्याच्या लीलेत दिलेला सगळ्यात मोठा प्रसाद जर कोणता असेल तर तो काला आहे. कालियाचे मिसे देवजळी झाले मासे. देवाने त्या मासे झालेल्या देवांना सुद्धा काला दिला नाही. ते म्हणजे आज कोणीच हात धुवायला बेसिनवर जायचं नाही. म्हणजे यमुने कारण ते मासे झाले. गोपाळ म्हणाले मासे झाले म्हणून तर काला द्या. मासे झाले, वारकरी झाले तर मी नाही म्हणत असतो. ब्रह्मदेवाने प्रयत्न केला होता, ब्रह्मदेवाने, तरी पण काला नशिबी आला नाही. नारद म्हणाले तुम्ही काय करता इकडे सत्य लोकात? ते म्हणाले का? ही लोक सगळी तिकडे भाटाळ्याला गेली. म्हणजे कशाला? काल्याचं कीर्तन चालू आहे, भगवंत काला प्रसाद देणार आहे. नारदांना ब्रह्मदेव म्हणाले मी पण जातो. नारद म्हणाले अजिबात जाऊ नका, तुम्हाला काला भेटणारच नाही. ते म्हणाले का? काल्याला वारकरी व्हावं लागतं. ते म्हणजे दुसरा काही मार्ग आहे? दुसरा एक मार्ग आहे. काय? तुम्ही त्यांच्यासारखे सफेद कपडे घाला, टोपी घाला, मोठा टिळा लावा आणि शर्टाचं वरचं बटन लावून घ्या. अजून एक सूचना आहे, तुम्हाला हळूहळू ध्यानात येतं हे बरं आहे. मग ते म्हणाले अजून असं आहे, तिथं जाताना गर्दी असेल तेव्हाच प्रसाद घ्यायला जातो. का? गर्दीत बऱ्याच फायली काढून घेता येतात. आणि प्रसादाला हात वर करताना तोंड लपवा. तुम्ही आहे ते कळलं की देव तुम्हाला कट करेल. ब्रह्मदेवाने डू ॲज डायरेक्टेड, जसंच्या तसं छान पांढरे कपडे, मोठा टिळा, टोपी, वरचं बटन लावून ब्रह्मदेव घुसला रांगेत. पक्की गर्दी होती. हात असा वर केला, तोंड लपवलं. आता सत्यनारायणाचा प्रसाद वाटताना पोरं जेव्हा गर्दी करतात ना, तेव्हा वाढणारा जर हुशार असेल तर ज्याचा हात दिसतो पण तोंड दिसत नाही, वाढणारा काय म्हणतो? हे डबल आलंय. काही लोकांचं दिसत असतं, घरात शेगडी दिसते पण आकडा कुठे टाकलाय तोच समजत नाही. विठ्ठल पाणी येतं, मोटर कुठं बसवली तीच समजत नाही. ब्रह्मदेवाने हात वर केला आणि तोंड लपवलं. कृष्णाने प्रसाद दिला नाही, हातात धरला. कोण आहे? म्हणजे ब्रह्मदेवा तू. काला मिळणार नाही, तुला वारकरी व्हावं लागेल. मग ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. जो काला कोणालाच मिळत नाही तो मला मिळतोय ना, पण त्याच्यासाठी मी जन्माला यायला तयार आहे. मला माहिती आहे जन्माला येताना किती यातना आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझं क्षणक्षणात ध्यात असेल. पण जन्माला येण्याचा त्रास जेवढा आहे त्याच्यापेक्षा काल्याचा आनंद मोठा आहे. सांगतो तुम्हाला. एकाला सांगितलं तू सरपंच पदाचा राजीनामा दे. तो म्हणाला एवढं काही रिकाम मिळालंय का ते? मला राजीनामा द्यायला सांगता? होणार नाही. उलट 2.5 वर्षे संपल्यावर पण मी माघार घेत नाही तर तुम्ही मला आता कुठं सांगता? ते म्हणाले मग तू राजीनामा दे सरपंच पदाचा. तो होणार नाही. तो त्याच्या कानात सांगितलं तुला आमदार बनवायचंय, तू लगेच कधी येऊ? आमदार बनण्याचा लाभ असेल तर सरपंच पद सोडण्याचं दुःख तुम्ही स्वीकाराल ना?
तसं काला खायला मिळणार असेल तर जन्माला येण्याचा त्रास आम्ही स्वीकार उपजून या पोटी काय खाणार काला. बरोबर तुम्ही जन्माला येऊन काला खाल तर मग आता तुम्ही जिथात तिथं काला खा ना. मग महाराज म्हणतात आम्ही आता वैकुंठात आहोत आणि तिथं कृष्ण काय ऐकायचा. आग्रह केला होता की आम्हाला महाराजांना इतर पाहिजे आणि सत्तेपर्यंत गेलो त्यांना अशी कुठे चांगली ठेव अशी पंढरपूर योजना करे हे सुद्धा काय कृती झालं या ठिकाणी भाषा सर्व ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक 3.5 दिवसाचा हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहासाठी परिसरातील बंधुवादी बहिणींनी चांगली उपस्थिती दाखवली. अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झाला. आज काल्याचं कीर्तन प्रभुदासला घेण्यासाठी मी या ठिकाणाला आलो. दर्शनाचा योग भेटला. बजरंगबलीचं मंदिर आहे खरं म्हणजे मारुतीशिवाय पाठवण्याची भेट. आमच्या महाराजांनी आरतीमध्ये सांगितलेले तुळशी मला कार्यक्रमासाठी काशी कसवलेले देव सरोवर नेत्याची भेटी गरुड हनुमंत पुरवलेला. पांडुरंगाच्या समोर गरुड आणि हनुमंत यांच्या दोघांची भेट झाल्याशिवाय पांडुरंगाची भेट होत नाही. गरुडांची निश्चित आहे. या ठिकाणाला हा 3.5 दिवसाचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा झाला. संपूर्ण परिसर आणि गाव सदैव हे उत्सव करण्यासाठी तत्पर राहो. त्यांच्या अंगामध्ये शक्ती द्यावी, धन दौलत संपत्ती द्यावी आणि असेच उत्सव आहेत हे हमेशासाठी होत राहावे हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द प्रदीप माली आणि श्याम माळी या ठिकाणाला हे उत्सव करतात. वास्तविक मी काही एवढा मोठा माणूस नाहीये, परंतु मला बोलवलं असेल तर 10 वर्षे नाही 10 वर्षे सतत हजर राहिलो असतो. कारण देवाच्या कामासाठी मी मागे पुढे पाहत नाही, नेहमी उपस्थित राहतो. हा अखंड हरिनाम सप्ताह सदा सर्व काळ चालू राहावा आणि काही वारकरी या ठिकाणाला निर्माण व्हावे. तुळशी मला कला करण्यासाठी कारण आवडे दिवशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार राखून दिला. तुळशी माळा कला कोटीतच केला हृदय करवाला वैष्णवांचा. त्या माळा पवित्र गळ्यात घाला आणि त्या पांडुरंगाची भक्ती करा. 100 वर्ष जगा ही पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो.
पंढरीनाथ भगवान विनोद जाने जगत गुरु धन्यवाद. तुम्ही कधी आलो होतो रामकृष्ण आहे. लताजी पंढरीनाथ भगवान 16 आनंदाचा भटाले गावचा 2024 आणि वर्ष 10वे 16 साजरा करत असताना एका मी छोटंसं रोपटं लावलं होतं. त्याचा वेलो नक्कीच गगनावर गेलेला आहे. माणसाने कसं जगावं हे या वारकरी संप्रदाय शिकवत असतो. आणि खरोखर हरिपाठ हा मानवी जीवनाचा सार आहे. हरिपाठ हा माणसाला पैशाने श्रीमंत बनवतो, शरीराने श्रीमंत बनवतो. आणि समोर जे पण बॅनर लावलेला आहे, भक्तीमध्ये आपण दास आणि सेवक बनलो पाहिजे. मी कुठल्या प्रतिष्ठेचा आहे त्यापेक्षा मी भगवंताचा अंश आहे, अमृतस्य पुत्र, मी भगवंताचा सुपुत्र आहे. एवढी या सोहळ्यामध्ये आम्हाला समज मिळाले आहे. आणि असंच कार्य सर्व गावाच्या लोकांनी मिळून तन मन धनाने केलं आहे. त्याचे सगळं फलित आहे, तुम्ही आपण पाहत आहात. खरोखर हे कार्य करण्यासाठी प्रत्येक जण आपल्याला आपल्या परीने आपली नैपुणता वापरत असतो. आणि खरोखर हा सोहळा यावतचंद्र दिवाकराव आहे तोपर्यंत निश्चित राहील, याच्यात मध्ये कुठलीही तिरमात्र शंका नाही. भगवंत हनुमानजी आणि पंढरीश परमात्मा सर्वांचं आयुष्य आरोग्य चांगलं देव. खरोखर सर्व देणगीसाठी पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि असंच कार्य आमच्या गावाकडून घडत राहावं. जय श्रीराम. चला, तसेच डिप्टर सचिन ठाकरे त्यांच्याकडून 5,000 आलेले आहेत. त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी कृपया एक प्रेमाची शाल ट्रिपल घेऊन घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगतो, हा सप्ताह करताना खूप अशी सर्वांना मेहनत घ्यायला लागते. आता टक्केवरती असते, परंतु संतांच्या मुखी हे अन्य गेलेला आहे. खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य आरोग्य चांगलं राहू,